नमस्कार. आज मी परत आले आहे या युनिक नर्सरीमध्ये आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं वर्टिकल गार्डनिंग बद्दल एक व्हिडिओ केला होता आणि तुम्ही मला खूप छान प्रतिसाद दिलात त्या व्हिडिओसाठी. तर त्याचाच मी तुम्हाला आज अजून एक व्हिडिओ दाखवणार आहे आणि ह्याचा आम्ही वर्कशॉप करायचा विचार करतोय, ज्याच्याबद्दल पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. तर मला कमेंट्स नक्की करा. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर त्यांना लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे अनेक व्हिडिओज तुमच्यासाठी येणार आहेत. थँक्यू सो मच की तुम्ही मला आधीच्या काही व्हिडिओजना एवढा छान प्रतिसाद दिला. यात कोकोपीट, माती, शेणखत हे सगळं मिक्स केलंय आणि आता हे जे टाकलं जातं हे नीम पेंड आहे, करंज पेंड आहे, मोहरीची पेंड आहे, सगळं हे ऑर्गॅनिक आहे. हे आता याच्यामध्ये मिक्स होतंय आणि हे मिक्स झालं की आपण त्या जाळीमध्ये भरणार आहोत. जाळीमध्ये भरायची पद्धत इथे, त्या जाळीला शेडनेटने आधी पॅक करायचं, म्हणजे त्या बाजूच्या चौकोनी याच्यामधनं कोकोपीट ही माती बाहेर येणार नाही. आणि एकदा सगळं दाबून झालं की मग स्थिर झाली की ती जाळी हे काढून घ्यायचं, म्हणजे शेडनेट काढून घ्यायचं. आता खालच्या टप्प्यामध्ये टोमॅटो लावायचे, तिथं 3. याला पसरायला जागा मिळते. कोकोपीट दाब त्याला. टोमॅटो हा जरा जास्त वाढत असल्यामुळे टोमॅटोला वाढलं की पुढे आपण त्याला दोरीने इथं घेणार आहोत. टोमॅटो टाकले. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे तुम्हाला कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला आय बटन मध्ये देईन किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तर आज ह्याच्यामध्ये आपण भाज्या कशा लावायच्या ते बघतोय. त्याच्यात सुद्धा आम्ही दाखवलंय त्या व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ सुद्धा मी शेअर करेन. पण आज मी तुम्हाला इकडे अजून छान दाखवते की कसं ह्याच्यामध्ये भाज्या लावायच्या आहेत. हे बघा, छोटी छोटी रोपं. होल नव्हतं नाही, तो तिकडे आहे ना. हा, ह्या लाईनीत घे ना. व्हर्टिकल गार्डनिंग ज्यांच्याकडे जागा कमी आहे, गच्चीवर करायच्या आहेत पण भरपूर भाज्या लावायच्या आहेत, बेस्ट ऑप्शन आहे हे. टोमॅटो झालं. आता नाही, तो नंतर मग. तर मिरची घे. आता मिरची या दोघांच्या मध्ये इथे घे. टेक्निक बघा, 2 टोमॅटोची झाडं आहेत, त्याच्यामध्ये मिरची आणि थोडी जागा सोडलेली आहे आणि मग मिरचीचं रोप लावायचंय. इथं मिरची दाब. ही बघा, छोटी छोटी छान रोप आहेत. असंच दुसऱ्या बाजूला सुद्धा लावायचंय. मग गोल मध्ये आपल्याला लावायचं, जागा सोडायची. 2 टोमॅटोच्या मध्ये मिरची घेतलेली आहे आणि टोमॅटो खाली तुम्हाला दिसतोय तिकडे, टोमॅटोच्या वर मिरची घेतलेली आहे. हा, आता या दोघांच्या मध्ये इथे वांग. परत 2 मिरचीची रोपं, त्याच्यामध्ये वांग, गॅप सोडायची, वर वांग घ्यायचं. तर हे मिरची आणि हे टोमॅटो याच्यामध्ये इथं सेंटर घेऊन इथे वांगी. आता बघा, ह्याच्यामध्ये वांग लावायचं. अजून पण वर आपल्याला लावायचे. आता वरती ही तुमचे घोसाळी, कारले, भोपळे हे साधारण 3 ते 4 बिया लावायच्या आहेत. बरं, म्हणजे वेल सगळे वरती. मध्ये मध्ये पालेभाज्या. मग याच्यामध्ये सॅलरी, पार्सली जे आवडतं ते तुम्हाला जे लावता ते तिथे लावायची. थोडी थोडी जागा मध्ये सोडत जायची. आता हे घे, या 2च्या मध्ये 2 लाईनी सोडून द्यायच्यात. इथे घे.
आता हे लेटिव्स लावतायत. आता इथून 3 सोडत जायचे. 1 2 3 सोडलं ना इथे, तिकडनं 3 सोडून लावते इथे. थोडं आत घ्यायचे, थोडं आत घे, आत घे. हा, हे वरती लागले जे ते आहे बीट. संपलं का बीट? छान, टाक 2 बी पुढे. परत 2 सोडून परत म्हणजे 2-2 सोडून त्याला बास होते तेवढी गॅप. आता हे इथं लावलेलं आहे, इथे लावलेलं आहे, तर इथून पुन्हा 1 जाळी सोडून इथे. ह्या ज्या बिया आहेत त्या पालकाच्या बिया आहेत, तर आपण पालक लावतो इकडे. आणि असंच ते बघू शकता की ह्या एका वर्टिकल मध्ये आपण केवढ्या भाज्या लावलेल्या आहेत. म्हणजे एका वर्टिकल मधनं तुम्हाला साधारण 7 ते 8 प्रकारच्या भाज्या मिळू शकतात. आणि खूप छान तुम्हाला ह्याच्यामध्ये यील्ड येऊ शकतं, कारण की भरपूर खत असतं आणि खत वाया जात नाही. व्हर्टिकल गार्डनिंगचा आधी सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं की कसं लावायचं. आणि मी तुम्हाला आता दाखवते. हे बघा, ही झाडं बघा किती छान झाली आहेत. मिरची रोपं लावलेली आपण, त्याच्यानंतर वांगी लावलेली. तर हे किती सुंदर झालंय बघा. आणि ह्यांनी किती व्हर्टिकल गार्डनिंगचं केलंय बघा. भरपूर आहे इकडे ह्या नर्सरीमध्ये व्हर्टिकल गार्डनिंगचं केलेलं. बरं, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण भरपूर झाडं लावू शकतो. जसं इकडे मिरची आहे, त्याच्यानंतर खाली तुम्हाला पालक दिसेल, त्याच्याही खाली टमॅटो लावता येतो. आणि वरती वांगी आहेत. बरं, वांगी झाली की त्याच्यानंतर वेल सुद्धा आपण ह्याच्यावरच लावू शकतो. हा पण मी मला एक व्हिडिओ दाखवलेला, डेडिकेटेड व्हिडिओ केलेला आपण, की हे तयार कसं करायचं आणि मग हे कसं लावायचं. तर तो व्हिडिओ सुद्धा मी आय बटन मध्ये देईन, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं बनवायचं आहे ते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला दाखवले की कशा भाज्या लावायच्या व्हर्टिकल गार्डनिंग मध्ये. तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही एका ह्याच्यामध्ये खूप झाडं लावू शकता. मी तुम्हाला दाखवते अजून एक. हे बघा, जागा केवढी कमी घेतली, टोपली जेवढी ठेवली तेवढी जागा आहे, पण ह्याच्यात टमॅटो लागलेले आहेत, वांगी आहेत लावलेली. वांग्याला तुम्ही बघू शकता छोटस वांग पण लागलंय. वरती वेल बघा किती छान वाढलेत, वेलाला पण फुलं वगैरे धरलेली आहेत. आणि ह्याचं सगळ्यात वैशिष्ट्य काय की ह्याच्यामध्ये जे खत असतं ना ते वाहून जात नाही, ते टोपलीत येतं, ते परत आपण काढून परत ह्याच्यामध्ये टाकू शकतो. तर त्यासाठी तुम्ही जर का हे असं आपल्याला व्हर्टिकल गार्डनिंग करायचं असेल तर ह्याचे हँड्स ऑन सेशन तुम्हाला जर का हवे असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. आम्ही ट्राय करतोय की एक असं वर्कशॉप तयार करायचं तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला हँड्स ऑन सेशन मिळतील. म्हणजे तुम्हाला हे परफेक्ट कसं बनवायचं हे तुम्ही स्वतः तिकडे बनवू शकाल. बरं, आम्ही तुम्हाला त्याच्याबरोबर काही प्रोडक्ट्स देऊ, म्हणजे तुम्हाला घरी नेऊन बनवायला पण काही प्रोडक्ट्स देऊ. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये असं झालेलं की लोकांनी विचारलं मला की ज्या आपण खळ्या घालतो, पेंड्या घालतो ज्या, त्या कुठल्या आहेत, कशा आहेत, म्हणजे त्या कुठे मिळतील वगैरे. तर ते सगळे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होतील जर का तुम्ही वर्कशॉपला आलात तर. कारण की आम्ही तुम्हाला तिकडे देऊ सुद्धा, तुम्हाला विकत सुद्धा घेता येईल तिकडे. आम्ही एक्स्ट्राचं पण ठेवू, एक वर्कशॉपमध्ये आम्ही तुम्हाला आमच्याकडनं देऊ. तर असा माझा एक प्लॅन आहे. पण तुम्हाला जर का त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये लिहून पाठवा. ह्या वर्कशॉपचं लोकेशन बदलापूर असेल, पण तुम्ही मला कमेंट केलीत तर मी नक्की त्याच्यावर कसं काय करायचं हे एक तयार करेन प्लॅन, की तुम्ही कुठे याल, कसं आपण ते करू शकतो वर्कशॉप. आणि मग त्यानंतर मी त्याचा एक व्हिडिओ टाकेन की कधी वर्कशॉप आपण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण काय काय देणार आहोत. आता मी तुम्हाला दाखवते की ह्याला आपण पाणी कसं घालणार आहोत. तर दादा इकडे पाणी घालतायत, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्याचा. हे बघा, असं त्यांनी मस्तपैकी पंप लावलेला आहे आणि त्याने बघा ते पाणी मारतायत. म्हणजे तुमच्या गच्चीवर तुम्हाला लावायचं असेल ना तर धो पाणी घालून सगळं पाणी बाहेर निघतंय वगैरे असं पण सगळं काही होणार नाहीये. हे मस्त आहे, ही ऑप्शन एकदम छान आहे. आणि जे काय तुमचं एक्स्ट्रा पाणी होईल किंवा तुमचं कुठलं खत निघणार असेल तर ते निघेल, ह्याच्यात जमा होईल. तुम्ही तेच परत कलेक्ट करू शकता आणि वरती टाकू शकता, म्हणजे खत जे आहे ते ह्याच्यातनं कुठे जाणार नाही. आणि हे बघा किती छान आहे. तर हा जो पंप आहे तो सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करायचा विचार करतोय जर का आपण वर्कशॉप केलं तर. मला नक्की नक्की कमेंट करा की तुम्हाला ह्याचं वर्कशॉप अटेंड करायला आवडेल का. हँड्स ऑन वर्कशॉप असणार आहे बदलापूरला, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.